आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य। जशी वारकरी संप्रदायाची सुरुवात आदिनाथ या ठिकाणी संप्रदायापासून झाली, तसा हनुमंतरायचा पहिलाच या ठिकाणी उत्सव या आदिनाथ महाराजांच्या कीर्तनाने संपन्न होतो। महाराज सांगेल तुम्हाला, ज्या हनुमंतरायच्या प्रांगणामध्ये आपण उभा आहे त्या हनुमंतरायचा आणि माझ्या जीवनाचा अतिशय सेवेचा जवळचा संबंध आहे। महाराज आबांचा या ठिकाणी मला फोन आला, मुरलीधर आबांचा। त्यांनी सांगितलं महाराज असं असं या ठिकाणी नियोजन आहे। त्यांना सांगितलं आबा टेलर मामा, ज्या हनुमंतरायचा उत्सव तुम्ही या ठिकाणी करता त्या हनुमंतरायच्याच नावानं आम्ही ज्या गावामध्ये राहतो शेवगाव पैठण भागामध्ये, ज्या गावातून माझा दिंडी सोहळा गेल्या 15, 12, 13 वर्षापासून पंढरपूरला येतो, तो दिंडी सोहळा या हनुमंतरायच्या पदस्पर्शानं आणि त्यांच्याच मंदिरातून निघतो। महाराज म्हणून सांगायचा विषय असा माझा आहे, जे काम आपण जी सेवा आपण हनुमंतरायची करतो त्या भक्ताच्या त्या सहकारी मित्र परिवारांच्या जीवनामध्ये कधीच अपयश येत नाही। महाराज हा माझा अनुभव आहे, म्हणून या हनुमंतरायची सेवा करत राहा। म्हणून हनुमंतरायची सेवा करावी। हनुमंतराय म्हणजे या जगाच्या पाठीवरती ते चिरंजीव आहेत। महाराज महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही, वाडी नाही, वस्ती नाही जिथं हनुमंतरायचं मूर्ती या ठिकाणी मंदिर नाही। प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायचं मंदिर आहे। फक्त एकच गाव असं आहे आमच्या पैठणच्या जवळ, त्याला दैत्य नांदूर म्हणतात। तिथं हनुमंतरायचं आणि दैत्याचं युद्ध झालं, हनुमंतराय पराजित झाले, म्हणून तेवढ्या एका गावामध्ये दैत्याचं मंदिर आहे, तिथं हनुमंतरायचं मंदिर नाही। त्या गावामध्ये हनुमान नावाचा माणूस देखील आपल्याला गावामध्ये पाहायला मिळणार नाही, कारण की त्या गावाचं जरा वेगळं वैशिष्ट्य आहे। मला म्हणून हनुमंतरायची सेवा म्हणतो, पण एवढ्या थाटामाटामध्ये गेल्या 5-6 दिवसापासून तुम्ही सर्व मित्र परिवार टाळकरी बसणे मंडळी या ठिकाणी या सेवेकरता येऊन हा सोहळा गोड अशा प्रकारचे केला। सोहळा गोड करत असताना आज माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित झाणारे, ज्यांचा प्रदंग महाराष्ट्रामध्ये वाजतो, हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे परम मित्र परमस्नेही श्याम महाराज काळे हेही उपस्थित आहेत। गायनाची साथ संगत करण्याकरता हरिभक्तीपरायण गायनाचार्य नागनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तीपरायण महादेव महाराज उपस्थित आहेत। सर्व टाळकरी इकडून सर्व टाळकरी, नाव कोणाचं घेत नाही, सर्वांच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे। हार्मोनियम वादक असतील, अतिशय गोड नियोजन आहे। महाराज काय वर्णन करावं, इतके प्रसन्न वातावरण या ठिकाणी आज इथं झालेलं आहे। सुंदर माहिती सिस्टीम आहे, कोणत्याच गोष्टीची या कार्यक्रमामध्ये आज कमतरता या ठिकाणी उणीव यांनी मंडळीने ठेवलेली नाही। विठाला 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 तुकोबरायांच्या गाथ्यातील आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देव आणि भक्ताचा संबंध व्यक्त करतात। अभंगामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी महाराजांनी मांडलेल्या आहेत, त्या आपल्याला कळावे। देव भक्ताचा आपल्याला संबंध कळावा, गुरु शिष्याचा आपल्याला संवाद कळावा, आणि शास्त्रामध्ये आलेला वाद आहे तो वाद आपल्याला सर्वांना कळावा। विठाला विठाला आणि प्रभू रामचंद्राचा नेमका संबंध आहे तरी काय, तो संबंध आपल्याला कळावा। आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आतापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये जेवढी काही ग्रंथ संपदा निर्माण झाली, त्यामध्ये ज्ञानोबारांचे ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, पंचदशी, अमृतानुभव, विचारसागर एवढी जे काही ग्रंथ संपदा निर्माण झाली, ही सर्वची सर्व ग्रंथ संपदा देव गुरु आणि शिष्याच्या संवादातून निर्माण झाली। महाराज म्हणून गुरु शिष्याचा संवाद आपल्याला कळावा। आणि 3 नंबरची गोष्ट अभंगामध्ये महाराज मांडतात, या जगाच्या पाठीवरती आपल्याला शास्त्रामध्ये जे काही वाद आले तो वाद आपल्याला कळावा।
काय संबंध आहे जगाच्या पाठीवरती देव आणि भक्ताचा? हा संबंध व्यक्त करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्या गाथ्यामध्ये पहिलं उदाहरण देतात. कोणतं उदाहरण? हे उदाहरण असंय महाराज. तुकोबराय म्हणतात, जसे गाय आपल्या वासरावरती प्रेम करते तसे या भारत भूमीवरती संत आपल्या भक्तावरती, भक्त आणि देवावरती प्रेम करतात महाराज. गोड प्रमाणानं तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते कैसे मध्ये ती सांभाळते, कैसे मध्ये ती सांभाळते. देव आपल्या भक्तावरती प्रेम करत असतात महाराज. हे उदाहरण मार्गाला कमी वाटलं असेल म्हणून तुकोबराय गाथामध्ये आपल्या अतिशय जवळचं उदाहरण देतात महाराज. कोणतं उदाहरण? माय आणि लेकराचं उदाहरण, आई आणि बाळाचं उदाहरण देतात. आई आपल्या मुलावरती किती प्रेम करते. जेव्हा बाळ प्रेम करत असते तिला आई म्हणतात, जेव्हा बाळ प्रेम करत असते तिला माता म्हणतात, तिला जननी म्हणतात, तिला माय म्हणतात. किती प्रेम करते महाराज. तुकोबरायांचा गाथा जर आपण बघितला तर गाथ्यामध्ये पहिला अभंग तुकोबराय कोणाचा लिहित असते. राज कीर्तनामध्ये जेवढे आई बसलेले आहेत, आपली जन्मदाती आई आहे, त्या आईचं वर्णन करणारा पहिला अभंग तुकोबराय गाथ्यामध्ये मांडतात महाराज. कोणता अभंग आहे? तुमच्या सर्वांच्या पाठ आहे, फक्त लक्षात येत नसेल. लेकुणाचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याचे जाती करीला भाविणा प्रती, पोटे भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे, आईसे कळवळ्याचे जाती करीला भाविणा प्रती. स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत असते पोटाच्या बाळावर. तिला आई म्हणतात, तिला माता म्हणतात, तिला जननी म्हणतात. किती प्रेम करते महाराज. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 प्रकारचे वेद आलेले आहेत. त्या वेदाने अगोदर कोणाचं वर्णन केलं असेल तर आपल्या जन्मदाती आईचं अगोदर वर्णन केलं महाराज. काय वाक्य आपल्या हिंदू धर्मातल्या वेदाचं? मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव. तुकोबराय अगदी तसंच बोलतात गाथ्यामध्ये. अगोदर आईला महत्व देतात, नंतर कीर्तनात जेवढे बाप बसलेले आहेत, टाळ गुरुबा असलेले बाप आहेत, मंडपच्या बाहेर बसून कीर्तन ऐकणारे बाप आहेत, या बापाचं वर्णन करणारा तुकोबराय 2 नंबरला त्याचं गाथ्यामध्ये वेदामध्ये वर्णन करतात. गाथ्यामध्ये गोड प्रमाण आलं महाराज. धन्य माता, नंतर पिता. अगोदर आईचं वर्णन, नंतर बापाचं वर्णन. ज्ञानोबा अगदी तेच ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात महाराज. जे एका माता आणि नंतर पितरे. अगोदर आईचं वर्णन, नंतर घरातल्या जन्मदात्या वडिलाचं वर्णन. का बरं? बाप एवढा निष्ठुर असतो का? कीर्तनामध्ये बसलेला बाप, टाळ घोडून असलेला बाप, तो घरात आल्यावरती मुलामुलीवरती प्रेमच करत नाही का? महाराज त्याचं वर्णन 2 नंबरला का करतात? एक दिवस प्रश्न पडला मला. म्हटलं गड्या, आईचं प्रेम करते, बाप मुला मुलीवरती प्रेम करत नाही का? का त्याचं तोंड भरून कौतुक होत नसेल? बाप आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर, धर्मपत्नीवर जेवढं प्रेम करतो ना, तेवढं प्रेम या जगाच्या पाठीवरती कोणीच करत नाही महाराज. निस्वार्थ प्रेम करत असतो त्याला बाप म्हणतात. किती प्रेम करतो महाराज बाप. उदाहरण सांगेल.
गोड उदाहरण आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात त्या प्रत्येक घरातल्या बापाला 2-2, 3-3 अपत्य असतात. तो बाप प्रेम करत असताना मुलावरही प्रेम करतो आणि आपल्या पोटच्या मुलीवरही प्रेम करत असतो. प्रेम करत असताना घरातला प्रत्येक बाप मुलापेक्षा मुलीवर जरा कणभर जास्त प्रेम करत असतो. का बरं? तुकोबाराय म्हणतात त्या बापाला माहिती असतं गड्या आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलगा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या जवळ राहणार आहे. परंतु जी मुलगी आपल्या घरामध्ये जन्माला आली 15-20 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर ती कधीतरी परक्याचं घर या ठिकाणी घर होणार आहे, सासरी नांदायला जाणार आहे. म्हणून प्रत्येक घरातला बाप आपल्या मुलीवरती जीवापाड प्रेम करत असतो महाराज. म्हणून ते घर भाग्यवान आहे, ते आई वडील भाग्यवान आहे ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते, ज्या आई वडिलाच्या पोटी मुलगी जन्माला येते ते आई वडील भाग्यवान, ते घर देखील भाग्यवान आहे. कारण काय? मुलगी जेवढं प्रेम आपल्या बापावरती करते ना तेवढं प्रेम घरातल्या बापावरती कोणीच करत नाही. गड्या बाप लेकीचं नातं सांगितलं अतूट नातं आहे. म्हणून घरामध्ये मुलगी जन्माला येत असेल तर तिला जन्माला येऊ द्या, तिला लहानचं मोठं होऊ द्या, तिला शिकवा, UPSC MPSCचे क्लास करू द्या, तिला क्लासवर अधिकारी होऊ द्या. तिला जगामध्ये ते आपल्या पोटच्या बापावर जेव्हा पाड प्रेम करत असते म्हणून तिला लेख म्हणतात. गड्या जेव्हा पाड प्रेम करत असते किती प्रेम करते सांगू? इतकं प्रेम करते आणि बापाही त्या लेकीवरती जेव्हा पाड प्रेम करत असतो. 1-2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगायचंय मला, अभंगाकडे यायचंय. बघा ज्यावेळेस ती मुलगी आणि मुलगा लग्नाला येतात, ओपवर झालेली असतात, तो घरातला प्रत्येक बाप मुली करता स्थळ शोधण्याकरता फरफे फिरत असतो. गड्या फिरल्यानंतर मुली करता चांगला शहर शोधणारा घरातला बाप राहतो. लग्नाच्या दिवशी या ठिकाणी साऱ्या पाहुण्यारावळ्याला आमंत्रण देणारा घरातला बाप राहतो. आमंत्रण दिल्यानंतर लग्नाच्या दिवशी साऱ्या पाहुण्यारावळ्याला पोटभर जेव घालणारा घरातला बाप राहतो. लग्नाच्या दिवशी दुपारी 3:30 वाजता पवित्र सोहळा असतो महाराज लग्न मंडपामध्ये, त्याला कन्यादानाचा सोहळा म्हणतात. ज्या दिवशी या ठिकाणी बाप आपल्या मुलीचा हात जावयाच्या हातामध्ये हात देऊन कन्येचं दान करत असतो, त्या दिवशी तो घरातला शेतकरी माझा बाप त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात. कंठ दाटून येतो. मनामध्ये तो बाप विचार करतो कधी 18-20 वर्ष वय होऊन गेलंय मुलीचं, कधी लक्षामध्ये आलं नाही. हाडाचं काळे पाड, रक्ताचं पाणी, मांसाचं चखल करून प्रपंचाची उभारणी करणारा घरातला बाप आहे. हातामध्ये पाणी सोडून कन्येचं दान करणारा घरातला बाप आहे. सायंकाळचे 5:30 वाजलेले असतात. ते नवरी मुलगी गाडीमध्ये बसून सासरी नांदायला निघालेली असते. आईची आठवण येते गळ्यामध्ये, त्या ठिकाणी आईच्या पडून रडत असते. भावाच्या गळ्याला मिठी मारून रडत असते. बाप कुठेतरी मंडपच्या कोपऱ्याला उभा राहिलेला असतो आणि ती मुलगी या ठिकाणी बापाकडे नजर लावून बघते. बापाच्या आणि मुलीची नजर होते महाराज. मुलगी बापाकडे पाहते, बाप मुलीकडे पाहतो. ज्यावेळेस दोघं एकमेकाकडे पाहतात तेव्हा ती नवरी मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात. अंतःकरणापासून ते आपल्या बापाला हाक मारत असते. बाबा हाक मारते आणि त्या बापाकडे धावत पळत जाऊन त्या बापाच्या कडकडून गळ्याला मिठी मारते ना. ऐका गळ्या, ज्या दिवशी बापाला गळ्याला मिठी त्या मुलीच्या पडते त्या दिवशी प्रपंचात कधीच न रडलेला बाप, कधीच त्या बापामध्ये जिंदगी डोळ्यामध्ये न अश्रू आलेला बाप, ज्या दिवशी आपल्या पोटच्या मुलीची मिठी गळ्याला पडते त्या दिवशी तो बाप काय मोकळून रडत असतो. गळ्या बापाही रडतो, ती मुलगी रडत असते. हे 2 माणसं रडताना जी माणसं पाहतात ते फार भाग्यवान असतात. गड्या का? आपण जर चिंतन केलं, आपण जर विचार केला आतापर्यंत, आपण आपल्या वडिलांचं जीवन पहा. आपल्या संसारात आपल्या जीवनामध्ये किती दुःख येऊ द्या महाराज, किती संकटावरती संकट येऊ द्या, कधीच संकटाला न घाबरून डोळ्यामध्ये अश्रू आपल्या वडिलांच्या कधीच आपल्याला पाहायला मिळणार नाही. माझ्या पांडुरंगाचं वरदान आपल्या घरातल्या बापाला आहे. तो धाडसी बाप घरामध्ये भगवंताने निर्माण केला. त्या वडिलांच्या डोळ्यामध्ये कधीच आपल्याला अश्रू पाहायला भेटत नाही. दुर्मिळ असतात वडिलांच्या डोळ्यातले अश्रू. किती कठीण हृदयाचा असू द्या बाप, परंतु ज्या दिवशी आपल्या पोटच्या लेकीचे मिठी त्या बापाच्या गळ्याला पडते त्या दिवशी तो बाप धाय मोकळून रडत असतो. धाय मोकळून रडत असतो. बाप लेकीचं नातं अतूट आहे. किती प्रेम करतो बाप आपल्या लेकीवर सांगू. आता आजही आपले लोक, हिंदू धर्मातले लोक ती प्रथा जाणून त्यांनी जपून ठेवली महाराज. जेव्हा त्या बापाचं वय होतं, शेवटचा श्वास घेतो तो बाप त्या घरामध्ये, प्राण निघून जातो या शरीरातून,
प्रेत यात्रा सजवली जाते, स्नान घातलं जातं त्या बापाच्या प्रेताला. सारे खांदेकरी गावातले भाऊबंद सारे पाहुणे रावळे आलेले असतात, दरवाजे समोर गर्दी झालेली असते, खांदेकरी आलेले असतात, दुपारचे 10-11 वाजलेले असतात, वेळ झालेली असते. खांदेकरी पाहुणे रावळे प्रेत उचलण्याकरता गडबड करत असतात, परंतु त्याच गावातली जुनी माणसं म्हणत असतात, रामभाऊ अरे जरी सारी तयारी झालेली असेल तरी तासभर थांबा रे. कशा करतात? त्या बापाचे एकुलते एक लेकेले येऊ द्या, त्या मुलीला एकदा तिला येऊ द्या आणि मेलेल्या बापाचा शेवटचा चेहरा त्याच्या पोरीला बघू द्या. आजही आपली माणसं जोपर्यंत त्या बापाची मुलगी प्रेत यात्रेपर्यंत येत नाही आणि त्या मेलेल्या बापाचा शेवटचा चेहरा एकदा बघत नाही, तोपर्यंत आपल्या हिंदू धर्मातले लोक त्या बापाच्या प्रेताला अग्नी संस्कार विधी करत नाहीत. ही आजही प्रथा आपल्या लोकांनी जपून ठेवली. महाराज, बाप लेकीचं नातं हे अद्भुत नातं आहे. जेव्हा आपण प्रेम करत असतो त्याला बाप म्हणतात. एवढं प्रेम करत असतो बाप, तरी देखील त्याचं महत्व तुकोबारायांनी 2 नंबरला केलं. आईचं वर्णन अगोदर का केलं असेल त्याचं उत्तर मला किसकिंदा नावाचं कांड वाचवत होतो त्या दिवशी मला मिळालं. महाराज, आईला जगामध्ये अगोदर किंमत का, आईला महत्व का? ज्या पवित्र हनुमंतरायच्या मंदिरामध्ये वालवडमध्ये तुम्ही आम्ही आता उपस्थित आहोत, कीर्तन चालू आहे आपलं. या हनुमंतरायचा जन्म ज्या मातोश्रीच्या पोटी झाला, त्या अंजनी मातेने एवढा आशीर्वाद दिला त्या माझ्या हनुमंतरायला. या ठिकाणी म्हणून त्या हनुमंतरायावरती उपकार कोणाचे आहे तर अंजनी मातेचे उपकार माझ्या हनुमंतरायावरती आहे. आई काय उपकार करते आपल्या मुलाबाळावरती. जगाच्या पाठीवरती देव आपल्यावरती उपकार करू शकला नाही, तो उपकार कोणी केला असेल तर आपल्या जन्मदात्या आईने आपल्यावरती उपकार केला. महाराज, काय केलं ते आईनं? देव आपल्याला श्वास देऊ शकला नाही, तो श्वास कोणी दिला असेल तर कीर्तनातल्याने आपल्या जन्मदात्या आईनं तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिला. रक्त दिलं, पाणी दिलं, मांस दिलं, शरीर सुंदर बनवून दिलं. महाराज, म्हणून जगामध्ये आईला अगोदर महत्व आहे. तुम्ही आम्ही जेव्हा आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये होतो तेव्हा तो पोटाचा गर्भ भगवंताशी संवाद करतो. तो संवाद किसकिंदा नावाच्या कांडामध्ये आला. गोड वर्णन आहे महाराज, कधीतरी रामायण वाचत चला, फार सुंदर आहे. आज या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी सुंदर असं पारायण झालंय आपल्या स्कंद पुराणातलं रामायणामध्ये. सुंदर चरित्र वाचण्यात आलंय हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये. अशी घटना आली त्या किसकिंदा नावाच्या कांडात. जेव्हा तुम्ही आम्ही आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा पोटातला जीव गर्भ भगवंताशी संवाद करत होता. पांडुरंगा, तू मला आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवसाकरता ठेवलंय, मी राहण्याकरता तयार आहे. परंतु देवा ऐका, जोपर्यंत मला आईच्या पोटामध्ये मला अन्न पाणी व श्वास मिळणार नाही तोपर्यंत मी जगून तर राहू शकत नाही, काहीतरी करावं लागेल. भगवंताने एक काम केलं महाराज, एक लीला केली. काय केलं? आईच्या पोटातली नाळ आणि तुम्ही आणि आईच्या पोटात गर्भात असताना त्या गर्भाच्या अर्थात पोटातल्या बाळाची नाळ भगवंताने एकमेकाला जोडले, एकमेकाला संबंध घडवला. आणि घडलं काय? आईचे अन्न खाऊ लागले तर खाल्लेले एक एक अन्नाचा कण आईच्या पोटामध्ये नाळे वाटे तुमच्या माझ्यापर्यंत मिळू लागला. आईचे श्वास घेऊ लागले, त्या श्वासातला श्वास आईच्या पोटामध्ये नाळे वाटे तुमच्या माझ्यापर्यंत मिळू लागला. आणि त्या नाळे वाटे तुमचं माझं आपलं सर्वांचं शरीर अतिशय सुंदर ज्या मातीने आपल्याला बहार केलं तिला आई म्हणतात महाराज, तिला माता म्हणतात. म्हणून त्या आईचं अगोदर जगामध्ये महत्व आहे. म्हणून मातृदेव भव आहे. म्हणून तुकोबाराय गाथ्यामध्ये अगोदर आईला महत्व देतात. कळ्या धन्य माता पिता तयाच्या. किती प्रेम करते आहे आपल्या पोटच्या बाळावर. ऐका, काळ बदलत चालला आता. आताच्या घडीला मुला मुलींचं आई वडिलांवरती कसं प्रेम असेल हे मला सांगता येणार नाही. परंतु आजही तुमच्या माझ्या घरामध्ये आपल्याला जन्म देणारे आई बाप प्रत्येक मुला मुलीवरती जेव्हा पाडच प्रेम करत असतात म्हणून त्याला आई आणि बाप म्हणतात. गड्या निस्वार्थपणे प्रेम करत असते तिला आई म्हणतात. किती प्रेम करते आई सांगू तुम्हाला. आता घडलेली घटना आहे रांजणगावच्या जवळ हायवेच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली 75 वर्षाची आजीबाई कपडे गाठोड्यामध्ये गुंडाळून लिंबाच्या खोडाचा आसरा धरून बसलेले. अवकाळी पाऊस येतोय, थंडी वाजते, भूक लागते. या ठिकाणी अंगावरती घेण्याकरता वस्त्र नाहीत. जाता येता 2-3 वेळेस आजीबाईकडे बघितलं, लक्ष गेलं. आजीबाईकडे गेलं, विचारलं, आजीबाई मी 2-4 वेळेस जाता येता तुम्हाला पाहिलंय, मुलबाळ नाही का तुम्हाला घरी, घरदार नाही का तुम्हाला, इथं का बसता हवेच्या कडेला, थंडी वाजते, पाऊस येतोय, भीती वाटत नाही का, भूक लागत नाही का तुम्हाला, इथे का बसता? त्यावेळेस ती 75 वर्षाची आजीबाई इतकं गोड वर्णन करते, उत्तर देते, महाराज आवडलं तर सोबत घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल माझा. ती 75 वर्षाची आजीबाई डोळ्याची नजर अंधू झालेली आहे.
डोळ्याला चष्मा लागलेला आहे, डोक्याचे केस त्या आजीबाईचे पिटलेले आहेत, अंगावर साडी 4-5 ठिकाणी फाटलेली साडी आहे. त्या आजीबाई इतकं गोड वर्णन करते, म्हणते महाराज काय सांगा, थंडी वाजते, भूक लागते, भीती वाटते, इथं का बसला तर गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन बसा, निवारा भेटेल, अन्न पाणी भेटेल तुम्हाला, इथं का बसता. त्यावेळेस ते 75 वर्षाची आजीबाई म्हणते महाराज काय सांगावं माझी परिस्थिती, 15 वर्ष झाले कपाळावरचा कुंकू निघून गेलाय माझ्या, 15 वर्षापूर्वी माझ्या पतिराजाचं निधन झालं महाराज, एकुलता एक मुलगा आहे, या रांजणगाव पासून 1-1.5 किलोमीटर आमचा बंगला आहे, एकुलता एक मुलगा आणि सोनबाईनं 15 दिवसापासून मला हाकलून दिलंय महाराज, आणि ज्या दिवसापासून हाकलून दिलंय त्या दिवसापासून या लिंबाच्या झाडाच्या खोडाचा आसरा धरून मी बसलेले. इथं का बसता, भूक लागत नाही का तुम्हाला, अवकाळी पाऊस येतो, थंडी वाजत नाही का तुम्हाला. त्यावेळेस ती आजीबाई गोड उत्तर देते, ते म्हणते महाराज या हड्याच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली बसण्याचं एकच कारण आहे, ज्या मुलाने मला घरातून हाकलून दिलंय, चुकला असेल तो मुलगा, वाईट वाटत नाही मला त्या मुलाचं, का 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये त्याला वागवलंय, त्याचा सुख दुःख साऱ्या गोष्टी मी जाणल्यात, चुकला असेल तो मुलगा, त्याचा या ठिकाणी मला वाईट वाटत नाही महाराज. मग तो जो मुलगा आहे तो रोज सकाळी 9 वाजता मोटारसायकल वरून माझ्या नजरेच्या समोरून कामाला जातो, रांजणगावच्या MIDC मध्ये तो कामाला आहे महाराज. जात असताना सकाळी त्या पोराला डोळे भरून एकदा बघते, त्याची कंपनी 5 वाजता सुटते महाराज. कंपनी सुटल्यानंतर तो मुलगा मोटारसायकलवर घरी जाते, एकदा डोळे भरून त्या पोरच्या लेकराला पाहते. दिवसातून 2 वेळेस मी माझ्या पोरच्या लेकराला पाहिलं, माझं पोट भरतं महाराज, मला भूक लागत नाही, मला थंडी वाजत नाही, मला भीती वाटत नाही. त्या पोरच्या लेकराला पाहण्याकरता मी आज या रस्त्याच्या कडेला बसलेले. आजही असे डोळे आहेत महाराष्ट्रात, स्वतःच्या मुलाला पाहण्याकरता, नातवांना पाहण्याकरता ते अस्वस्थ आहेत. बाबांनो आपण किती पैसा कमवतोय, आपण किती लाखाच्या गाडीमध्ये फिरतोय, किती ब्रँडेड कपडे आपण अंगावरती घालून फिरतो, याच्यापेक्षा घरातल्या जुन्या माणसावरती आपण किती प्रेम करतो हे देखील पाहणं तितकं महत्वाचं आहे. तुकोबाराच्या गोष्टी जाणल्या, ओळखल्या, आणि तुकोबारा म्हणतात गळ्या, जशी माय आपल्या लेकरावरती प्रेम करते, त्या प्रेमाचं नाव आहे, ते संबंधाचं नाव आहे अनन्य भावाचा संबंध. तसं वारकरी संप्रदायामध्ये देव भक्तावरती प्रेम करतात, अनन्य भावाचा संबंध आहे. किती प्रेम करते आहे आपल्या लेकरावर सांगत असताना महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. जोरदार टाळ्या वाजवा. सर्व टाळेकरी मंडळी, खूप आनंद वाटला महाराज. यांच्या वयाकडे पाहिलं, यांचं वय नाही टाळे घेऊन उभा राहण्याचं, परंतु हनुमंतरायाची सेवा, वारकरी संप्रदायाची सेवा आणि सेवेच्या प्रेमाच्या जोरावरती हे मंडळी आज उभी आहेत महाराज. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेहजाळ, स्वतःपेक्षा स्वतःच्या पोटच्या लेकरावरती प्रेम करत असते तिला आई म्हणतात गळ्या. तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेहजाळ, जेव्हा फार प्रेम करते तसं ज्या भक्ती वेदांत शास्त्रामध्ये
प्रभू रामचंद्र आपल्या भक्तावरती हनुमंतरावरती किती प्रेम करतात। माता जैसे स्नेह जाल, जशी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते तसं प्रभू रामचंद्र परमात्मा माझ्या हनुमंतरावरती प्रेम करतात महाराज। का बरं प्रेम का करत असते? भगवान रामचंद्र प्रभूंच्या मनातल्या सर्व दुःख या ठिकाणी हनुमंतराने जाणावं, ओळखावं आणि प्रभू रामचंद्राच्या मनासारखी सेवा करावी म्हणून हनुमंतरावरती जेव्हा बाळ प्रेम माझ्या प्रभू रामचंद्राचं आहे महाराज। कोणी सेवा करू शकणे अशी सेवा कोणी केली असेल की हनुमंतरायनं केली। एक उदाहरण सांगेल महाराज। आपण ज्याला सेवा समजतो ती सेवा नाही, त्याला उपचार म्हणतात। सेवा या शब्दाचा खरा अर्थ ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये टाकतात, स्वामीचे या मनोभावा न चुकेचे हेची परम सेवा। भगवान रामचंद्र प्रभूंच्या मनामध्ये जी काही सेवाचे दुःख आहे ते जाणावं हनुमंतरायनं आणि त्या रामचंद्र प्रभूंच्या मनाप्रमाणे सेवा करावी, त्याचं नाव सेवा आहे। एक वेळेची घटना अशी घडली, समुद्राच्या तीरावरती सर्व वानर सैन्य जमा झालेले आहे, घनघोर युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना सायंकाळचे 5:30 वाजले। एक बाण लक्ष्मणजीच्या छातीचा आरपार करून निघून गेला। लक्ष्मणजीचं शरीर धाड दिशे जमिनीवरती कोसळलं, रक्त या ठिकाणी जमिनीवरती सांडू लागलं। काही वानर सैन्याचं लक्ष राय ठिकाणी लक्ष्मणजीकडे गेलं आणि 2 वानर रामचंद्र प्रभूंकडे धावत पळत गेले, सांगितलं प्रभू युद्ध थांबवा। का? लक्ष्मणजीला बाण लागला, लक्ष्मणजीचं शरीर धाड दिशे जमिनीवरती कोसळलेलं आहे, युद्ध थांबवा। वाक्य ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राने बाण भात्यामध्ये ठेवला, धनुष्य हातामध्ये घेतलं, धावत पडत लक्ष्मणजीकडे आले महाराज। पाहिलं लक्ष्मणजीचे डोळे भेटलेले, छातीतून रक्त या ठिकाणी निघतंय। दृश्य पाहिल्यानंतर जमिनीवरती धनुष्य आणि धनुष्यातील भात्यातील बाण रामचंद्र प्रभूने ठेवले, डोळे झाकलेलं शिर लक्ष्मणजीचं रामचंद्र प्रभूने धरलं आणि आपल्या मांडीवरती घेतलं महाराज। डोळे झाकलेले पाहिले, रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून टपाटप टपाटप अश्रूच्या धारा ओघळू लागल्या आणि लक्ष्मणजीच्या कानावरती पडू लागले महाराज अश्रूच्या धारा। दृश्य पाहिला हनुमंतराय, नळ नीळ जांबवंत सर्व वानर सैन्य त्या ठिकाणी पाहत होते। रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून घळघळ अश्रू यायला लागल्याबरोबर सर्व वानर सैन्य रडू लागलं महाराज। काय करावं? संपूर्ण जगाच्या अश्रू पुसण्याचं काम जो देव करतो तो देव स्वतः आज रडतोय, काय करावं? सर्व वानर सैन्य रडू लागलं। हनुमंतराय हुशार, हनुमंतरायचं नाव जगामध्ये अगोदर का, अतिशय बुद्धिमान म्हणजे आमचे हनुमंतराय। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बुद्धिमतां वरिष्ठम हनुमंतराय विभीषणजीकडे गेले आणि विचारलं, महाराज एखादा डॉक्टर आहे का, एखादा वैद्य नाही का, आताच्या आता आपल्या रामचंद्र प्रभूवरती अर्थात लक्ष्मणजीवरती उपचार करेल आणि रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातील अश्रू थांबतील, एखादा वैद्य आहे का? आहे ना, कुठे? रावणाच्या लंकेमध्ये म्हणे। कोण जाणार? कोण त्या ठिकाणी सुशील वैद्याला घेऊन येणार? हनुमंतराय म्हटले, कोण जाणार म्हणजे मी कशा करताय? करोडे उठाण केले लंकेचे शोधन, उठाण केलं महाराज, रामचंद्र प्रभूंचा नाम घोष केला, जय श्रीराम जय श्रीराम। करोडे उठाण रामचंद्र प्रभूंचा नाम घोष केला, उठाण केलं हनुमंतरायला। उड्डाण केल्याबरोबर रामचंद्र प्रभूंच्या अर्थात रावणाच्या लंकेमध्ये जाऊन पोहोचले। असा स्थिर अंधार पडलेला होता, रात्रीचे 12-12:30 वाजण्याची वेळ होती। सुषेण वैद्याचं घर सापडवलं हनुमंतरायनं, दारावरती थापा मारू लागले, सुषेण वैद्य उठत नाही। उठला, विचारलं कोण आहे? त्याने हनुमंतराय, मी रामचंद्र प्रभूचा सेवक आहे, लक्ष्मणजीला बाण लागलाय, उपचार करण्याकरता तुम्हाला यावं लागतंय।
सुशील वैद्याने नकार दिला येण्याकरता. सुशील वैद्य म्हटला, हनुमंता, तुम्ही रामचंद्र प्रभूचे माणसं आणि रावणाचे माणसं आहे. तुम्ही विरुद्ध पार्टीचे माणसं आहे. मला येणं शक्य होणार नाही. नेकळण्याकरता नकार दिल्यानंतर हनुमंतरायला राग आला. महाराज खांद्यावरची गदा हनुमंतरायने घेतली आणि फक्त सुशील वैद्याच्या समोर अशी उभी धरली. येतो का कसं येण्याकरता नकार दिला. हनुमंतरायला राग आला. हनुमंतराने सज्जड दम दिला. महाराज येतो का गदा खातो. गदा काढल्यानंतर हनुमंतरायला मात्र राग आला. सुशील वैद्य निघाला महाराज. परंतु हनुमंतराय म्हणजे हुशार. हनुमंतराने विचार केला, काही झालं तरी हा रावणाचा माणूस आहे. रामचंद्र प्रभूंच्या जवळ गेल्यावर कारण सांगेल, नाटक करेल. हनुमंता, तिथून घरून येता येता इथं टॉनिकची बाटलीची विसरली. इंजेक्शनच आणायचं लक्षात राहिलं नाही. सालांची नळीच वाताने पडली. तिथं गेल्यानंतर कारण सांगायला नको. हनुमंतराने केलं काय, दवाखान्यासह डॉक्टर उचलला. रामचंद्र प्रभूंच्या समोर हजर केला. तपासतो की नाही? तपासतो ना. तपासल्या लक्ष्मणचा हात धरला, नाडी तपासली आणि सांगितलं, हनुमंत, आताच्या आता द्रोणागिरी पर्वतावरती तुला जावं लागेल. तिथून संजीव नावाची वनस्पती आणावी लागेल. हनुमंतराने उड्डाण केलं. महाराज जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम नाम घोष केला. या ठिकाणी द्रोणागिरी पर्वतावरती हनुमंतराय गेले. तिथं 3 प्रकारचे संजीवन होते. ते 3 चमकायची. महाराज अध्यात्म रामायणामध्ये एवढं गोड वर्णन आलं त्याचं. 3ही संजीवनी चमकायचे. हनुमंतरायला प्रश्न पडला, कोणते घेऊन यावं. हनुमंतराने काय केलं, द्रोणागिरीच हातावरती उचलला, डोंगर हातावरती उचलला आणि रामचंद्र प्रभूंच्या समोर आणून हजर केला. द्रोणागिरी कपी हाती आणलेला अशी आपत्ती. मग या ठिकाणी पुढे अशी सेवा कोण करणार. अशी सेवा फक्त भक्ताशिवाय देवाला जगामध्ये कधीच भेटू शकत नाही. म्हणून हनुमंतरावरती जेव्हा पार प्रेम माझ्या रामचंद्र प्रभूंच आहे. देवाच्या मनातली सेवा ओळखावी. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आज्ञा शिरसामान्य मानायची हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्राची सेवा करायची. आता आपण ज्याला सेवा म्हणतो ती सेवा नाही. सेवा कशाला म्हणतात? सेवा या शब्दाचा खरा अर्थ आहे, या ठिकाणी भगवंताच्या मनातला हेतू ओळखावा आणि देवाच्या मनाप्रमाणे एखाद्या साधकाने सेवा करावी. अशी हनुमंतरायची मनोमन सेवा तुम्ही ओळखली महाराज. तुम्ही सर्व या मंडळीने आणि अगदी हनुमंतरायच्या मनासारखी तुम्ही सेवा या ठिकाणी करतात. एका टाळ्या होते या मंडळी करतात. गोड सेवा ओळखली महाराज. आणि अशी सेवा जर हनुमंतरायची प्रतिवर्षी होत असेल तर हनुमंतरायचा कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण वालवड गावामध्ये राहणार नाही महाराज. आशीर्वादच राहणार तुमच्या गावावर. हनुमंतराय काय आहे? हनुमंतराय अशी व्यक्ती महाराज ते चिरंजीव आहेत. 365 दिवस खांद्यावरती गदा घेऊन त्या गावाचं, त्या वाडीचं, त्या वस्तीचं रक्षण करणारे एकच देवता, त्याचं नाव हनुमंतराय. एवढी प्रसन्न जागा या ठिकाणी आहे. काहीतरी या जागेमध्ये साधन आहे महाराज. इथं उभा राहिल्यानंतर मी आतापर्यंत जाणतोय एवढं प्रसन्न वातावरण आहे. मला समाधान वाटते या ठिकाणी आज उभा राहिल्यानंतर. इतके प्रसन्न वातावरण तुम्ही बनवलेलं आहे. विठाला विठाला पहिलं वर्ष आहे कीर्तनाचं. परंतु ऐका मंडळी, तुम्हाला हात जोडून माझी नम्र विनंती आहे. पहिलं वर्ष म्हणून थोडी गर्दी कमी असू द्या. माणसं जरी कमी असतील परंतु जमलेली गर्दी कमी आहे. परंतु आलेले माणसं आहे फार गर्दी आहेत महाराज. जाणकार मंडळी आज कीर्तनाकरता उपस्थित आहे. इथून पुढे एवढा मोठा सोहळा वाढत जाणार आहे तुमचा. एवढा मोठा होणार आहे महाराज. इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही या ठिकाणी हा उत्सव कराल, या मंडपामध्ये बसण्या करता या गावात जागा शिल्लक राहणार नाही. एवढा समाज या ठिकाणी इथून पुढे येणार आहे. या हनुमंतरायची अलौकिक ताकद आहे महाराज. कोणत्या माणसाचं काम कधी होऊन जाईल, कोणतं संकट असेल तर त्या माणसाने इथं यायचं असतं, श्रीफळ फोडायचं असतंय आणि हनुमंतरायच्या चरणामध्ये आपलं संकट सांगायचं असतं. असंख्य संकट या ठिकाणी निवारण करण्याचं काम कोण करत असते तर या जगाच्या पाठीवरती त्या व्यक्तीचं नाव आहे हनुमंतराय.
जी माणसं हनुमंतरायाची उपासना सेवा करतात त्यांच्या जीवनामध्ये कधीच अपयश येत नाही महाराज. म्हणून एकच करा, इथं अन्नदान, इथं धनदान, इथं हाताची सेवा, मंडप झाडण्याची सेवा असेल, इथं पोथी पूर्णाची सेवा असेल, देवाच्या अभिषेकाची पूजा असेल, कोणी वारकरी पाहिले त्यांना अन्नदान घालण्याची सेवा त्या माता भगिनीला भेटत असेल, तुमचे हात भाग्यावर आहे, तुम्ही माणसं भाग्यवान आहात. ही सेवा आपल्या हनुमंतरायाची करायला भेटते महाराज. पवित्र ठिकाण आहे. कारण की ज्यावेळेस आपण हनुमंतरायाची सेवा करतो, ह्या हनुमंतरायाची सेवा घडत नाही तर हे डायरेक्ट प्रभू रामचंद्राची सेवा घडते महाराज. आणि प्रभू रामचंद्राला आपली सेवा कोणाची आवडत असेल तर आपल्या भक्ताची केलेली सेवा देवाला फार आवडते महाराज. तुका म्हणे देवा त्यांचे केले पावे सेवा. म्हणून सेवा आपण कशाला म्हणतो? भगवंताच्या मनाचा भाव ओळखायचा, त्याला सेवा म्हणतो. सेवा म्हणजे या ठिकाणी फार मोठा अर्थ होता सेवेचा. ही सेवा करत असताना भगवंताकडून भक्ताला एक गोष्ट प्राप्त होते महाराज, त्याचं नाव आहे निष्कामता, लीनता, नम्रता. नम्रता म्हणजे काय? आपल्या वृत्तीची अवस्था निरकारी निराभिमानी करणे याला म्हणतात नम्रता. परमार्थ करत असताना एवढा मोठा तुम्ही खटाटोप 8 दिवसापासून तन मन धन या ठिकाणी उभा केला, आजच्या दिवसाकरता हे करत असताना देवाला काय लागतं? तुमच्या माझ्या अंतःकरणाचा भाव लागतो. आणि तुम्ही हे अंतःकरणापासून भावनेनं केलं महाराज, म्हणून तुमची सेवा सत्य आहे. परमार्थामध्ये आपला भाव खरा लागतो. भाव खरा, आपल्याकरता देव खरा. आपल्या अंतःकरणाचा भाव खोटा, त्याच्याकरता आपले काम हे देव खोटे करतो महाराज. परमार्थ करणारे लोक नेहमी नाराज होतात महाराज. आम्ही एवढा देवदेव करतो, आळंदी पंढरीची वारी करतो, सर्व क्षेत्राला जातो, अन्नदान करतो, सप्ताह करतो, वर्गणी देतो. आमच्याच बोरचं कमून पाणी कमी झालं सर्व. बोरचं पाणी कमी व्हायचा आणि गळ्यातल्या माळीचा वारीचा काही संबंध नाही महाराज. आपल्या बोरचं पाणी कमी होत आहे. आपल्या या ठिकाणी प्रारब्धाने आपल्यावरती दुःख येत आहे. हे ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग आहे. प्रारब्धातून आपल्याला या गोष्टी भोगाव्या लागतात. परंतु आपल्या गळ्यामध्ये बाळ पडली, आपण वारी करतो, आपण अन्नदान करतो, हनुमंतरायाची सेवा करतो, हे आपल्या शरीरावरती झालेले संस्कार आहेत. संस्कार कधी वाया जाऊ द्यायचे नसतात आणि प्रारब्धातून दुःख भोगल्याशिवाय संपत नसतं महाराज. परमार्थ करत असताना आवड म्हणून परमार्थ करायचा आणि गरज म्हणून प्रपंच करायचा. आवड काय आणि गरज काय एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पटकन. आवड आणि गरज म्हणजे काय? परमार्थ हा आवडीचा विषय आहे आणि प्रपंच हा गरजेचा विषय आहे. एका माणसानं 20-25 वर्षापूर्वी गाढ पाळलं होता, गाढ. आणि तो मालक त्या गाढवाकडून एवढं काम करून घ्यायचा. जुना काळ होता, हालाकीची परिस्थिती होती आणि ते गाढव त्या मालकाच्या घरी एवढं इमानदारीने काम करायचं. 25 वर्ष गाढवाने मालकाच्या घरी काम केलं. आणि या ठिकाणी मालक एवढा हुशार होता, दिवसभर गाढवाकडून काम करून घ्यायचा. संध्याकाळ झाली त्या गाढवाला चारा टाकत नसायचा, पाणी पाजत नसायचा. संध्याकाळ झाली गाढवाच्या कानाला धरायचा, 2-4 टोले टाकायचा आणि गावात हाकून द्यायचा, कुठं राहा आणि कुठं खा. गाढव दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तो मालक त्या गाढवाला सापडवायचा, घरी आणायचा आणि कामाला झोपायचा. असं कष्ट करत करत त्या गाढवाने मालकाच्या घरी 25 वर्ष काबाड कष्ट केले आणि गाढवाच्या कष्टाच्या जोरावर मालकाची परिस्थिती बदलली महाराज. 5-25 एकर जमीन घेतली, 5-50 लाखा पाया ठिकाणी लाखाचा बांधला त्या मालकाने बांधला. 5-25 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतली आणि तो मालक परिस्थिती बदलल्यानंतर त्या गाडीमध्ये बसला आणि फेरफटका मारण्याकरता पुण्यासारख्या सिटीत गेला. पुण्यासारख्या सिटीत गेल्यानंतर एका गल्लीत तो उभा राहिला. तर त्या गल्लीत त्याला एक पुत्र दिसला महाराज, त्याचं नाव टॉमी. लांब केसाचा झेंझळ पुत्र, त्याला टॉमी म्हणतात आपल्या भागात. ते टॉमी इतकं हुशार, चोर आला की झोपतो आणि माला कुठला की भुकतो, असा टॉमी. त्याने ते मालकाने ते टॉमी पाहिला, ते पुत्र त्या मालकाला आवडलं. 5,000 रुपये दुकानदाराला दिले, ते पुत्र विकत घेतलं, गाडीमध्ये त्या मालकाने घातलं आणि गावाकडे आणलं. ऐका बरं का, त्या पुत्राला काडीचं काम नाही, परंतु त्या पुत्र्याला खायला भारी भारी कंपनीचे बिस्किट, रामदेव बाबाचे दुधी बिस्किट, पार्ले बिस्किट, मारी बिस्किट, गुड्डे बिस्किट, कोकोनट बिस्किट, भारी भारी कंपनीचे बिस्किट खायला, आंघोळीला साबण, फेराला गाडी आणि गाडीचं काम नाही त्या कुत्र्याला. ते कुत्रा घरी आलं. बरं 5-6 दिवस हा कारभार चालला.
खायला बिस्किट, आंघोळीला साबण, फिरायला गाडी. एक दिवस ते गाढव आलं आणि गाढवाने दृश्य पाहिलं. काय कमाल आहे म्हटलं या मालकाची. मी या मालकाच्या घरी 25 वर्ष कामाला कष्ट केले. मालकाने मला आतापर्यंत कधी चारा टाकला नाही, कधी या ठिकाणी पाणी पाजलं नाही. आणि या पुत्र्याला काडीचं काम नाही राव. खायला बिस्किट, आंघोळीला साबण, फिरायला गाडी. नेमकं मालकामध्ये पुत्र्यामध्ये काय घनिष्ठ संबंध असतील आपण एकदा पाहिलं पाहिजे. हे पाहण्याकरता दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाढवाने केलं काय, बांगल्याच्या आडून भिंतीच्या कडे उभा राहून दृश्य पाहू लागला. तर त्या मालकामध्ये पुत्र्यामध्ये अशी खासियत होती महाराज, अशी किमया होती. किंवा मालक सकाळी सकाळी उठायचा, कडक इस्त्रीचे कपडे घालायचा, गावात पांडुरंगाचं मंदिर होतं, पांडुरंगाचं दर्शन करायचं आणि बांगल्याच्या गेटवर यायचा. दारामध्ये बांधलेला हा ढवळ्या केसाचा टॉमी. मालकाला पाहिलं की जे उडी मारायचा महाराज, पुढचे 2 टंगडे लगेच मालकाच्या गळ्यात गुंतायचा, मालकाचं तोंड चाटायचा, शेपूट हलवायचा. मालकाला आनंद वाटायचा, कुत्र्याला समाधान वाटायचं. हे दृश्य दरवाजाच्या आडोगी भिंतीच्या कडाला उभा राहून कोणी पाहिलं. झोपले का काय तुम्ही? गाढवाने पाहिलं आणि गाढवाने मनात असा विचार केला की म्हटलं गड्या, हे असं करावं लागत असते तरच आपल्याला मालक प्रेम करेल. दुसऱ्या दिवशी कुत्र्याच्या अगोदर गाढव हजर बांगल्याच्या गेटवर. मालक उठला, आंघोळ पांघोळ केली, कडक इस्त्रीचे कपडे घातले, पांडुरंगाचं दर्शन केलं आणि मालक बांगल्याच्या गेटवर आला. जे मालक बांगल्याच्या गेटवर आल्यानंतर त्या गाढवाने पाहिलं आणि जे गाढवाने उडी मारली म्हणता, पुढचे 2 टंगडे लगेच मालकाच्या गळ्यात, मालकाचं तोंड चाटायला लागलं, शेपूट हलवायला लागलं. एवढा राग आला त्या मालकाला, त्या कुत्र्याचा, त्या गाढवाचा. दम जेरेपर्यंत त्या मालकाने गाढव मारलं. गाढवाने रट्टे खाल्ले, दरवाजाच्या बाहेर गेलं. मालक घरामध्ये रागवायचा गेला आणि 15-20 मिनिटानं त्या गाड्यानं कुत्र्याची गाडी घेतली. ते गाढव त्या कुत्र्याला म्हणू लागला, कुत्र्या तू काल मालकाच्या गळ्यात पाय टाकली तर मालकाने तुझ्या अंगावर हात फिरवला आणि मी आज पाय टाकायला गेलो तर मालकाने मला मरेपर्यंत मारलं. नेमकं कारण काय? त्यावेळेस कुत्रा म्हटलं, याच्यामुळेच लोक तुला गाढव म्हणते. अरे बाबा, 25 वर्षापासून मालकाने तुला घरी जे पाळलंय ते मालकाची गरज आहे म्हणून, आणि मला माले 5,000 रुपये देऊन बिस्किट खाऊ घालतोय, गाडीमध्ये फिरवतोय, ही मालकाची आवड आहे म्हणून. परमार्थ करत असताना आवड महत्वाची आहे. आवडीने आपण परमार्थ करत असाल तर विटेवरचा